आज हरतालिकेची पूजा माझ्या सर्व मैत्रिणींनी केलीच असेल, तर उद्या हरतालिकेच्या पूजेचं विसर्जन म्हणजेच उत्तर पूजा केली जाईल। तर ती केव्हा करावी, तर गणपती बाप्पांचे आगमन उद्या होणार आहे। तर सकाळी शुचिर्भूत होऊन 8 ते 9 वाजे दरम्यान देवासमोर आणि पूजेसमोर म्हणजे जिथे आपण हरतालिका व्रताची पूजा केली होती तिथे दिवा लावावा। सखी पार्वती यांना हळदी कुंकू अर्पण करावं। त्यानंतर शिवपिंडीवर म्हणजे जिथं आपण पत्री वाहिली होती त्या ठिकाणी भस्म चंदन अर्पण करावं आणि नमस्कार करावा। म्हणजेच पूजेमध्ये सर्व गोष्टी आपण ज्याही काही पूजल्या होत्या त्यांना हळदी कुंकू भस्म चंदन हे अर्पण करावं आणि दही भाताचा नैवेद्य दाखवावा आणि हरतालिकेची आरतीही करावी। नमस्कार करून क्षमा प्रार्थना आवर्जून करावी। म्हणजेच काय तर भोलेनाथांना प्रार्थना करावी की साध्या भोळ्या मनाने जी काही पूजा आम्ही केलेली आहे, कळत नकळत जर आमच्या हातून काही चूक झाली असेल तर क्षमा असावी आणि माझ्या पूजेचा तुम्ही स्वीकार करावा आणि माझ्या संपूर्ण कुटुंबावर तुमचा कृपा आशीर्वाद अखंड लाभू द्या। आणि त्यानंतर पूजापत्री वाहत्या पाण्याच्या प्रवाहात त्याचं विसर्जन करावं आणि ज्या ठिकाणी पूजा मांडली होती तिथे 3 वेळा हळदी कुंकू अर्पण करावं आणि भूमीला नमस्कार करावा। श्री स्वामी समर्थ।